गेल्या 2 दिवसापासून आळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय। अर्थात पाऊस कमी वादळ जास्त। आपण आता आहोत आळे येथील या साबळे मळ्यामध्ये। आपण पाठीमागे पाहू शकतो शेतकऱ्यांच्या केळीच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आधीच शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे। शेतकऱ्याला कोणाचाही वाली राहिलेला नाही। सत्तेवर येणारं प्रत्येक सरकार म्हणतोय आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी आहोत, मात्र शेतकऱ्यांसाठी कोणी काही देताना दिसत नाही। या शेतकऱ्याचं या वादळामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान झालेलं आहे। वास्तविक या जे नुकसान झालं याचा पंचनामा तातडीने होणं गरजेचं आहे। पंचनामा झालाय का आपण हेही पाहणार आहे। आज वास्तविक शासनाने अशा प्रकारे जर काही घडलं तर तातडीने त्या शेतकऱ्याला उभारी मिळण्यासाठी आर्थिक सहाय्य करणं गरजेचं आहे। मात्र अशा प्रकारचं सहकार्य होताना दिसत नाही। बळीराजा सगळीकडनं संकटात सापडतोय। शेतामध्ये येणाऱ्या प्रत्येक पिकाला बाजारभावही चांगल्या प्रकारे मिळत नाही। उत्पन्न चांगलं निघालं तर बाजारभाव मिळत नाही आणि उत्पन्न घटलं तर बाजारभाव वाढतोय। वास्तविक शासनाने शेतीसाठी प्रभावीपणे उपाययोजना करणं गरजेचं आहे। शासनाने अनुदान देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर बाजारभाव, आधारभूत किंमत ह्या सगळ्या गोष्टीवर सरकार लक्ष देईल अशीच अपेक्षा आहे। 2019ची निवडणूक पुढ्यात आहे। सगळ्याच राजकीय पक्षांना बळीराजाचा कळवळा येईल, आम्हीच तुमचे नेते आहोत, आम्हीच तुमचे कैवारी आहोत, आम्हीच तुमचे कैवारी असून आम्हीच तुम्हाला न्याय मिळवून देऊ अशा प्रकारे आश्वासनं देतील। प्रत्यक्षात मात्र बळीराजाच्या सोबती कोण येत नाही। शेतकऱ्याचं हे रडगाणं त्याच्या 5वीलाच पुजलेलं आहे। शासन आता तरी जागं होईल आणि या शेतकऱ्यांसाठी काही करील अशीच अपेक्षा। बळीराजा सध्याची परिस्थिती म्हणजे मुकी बिचारी कोणी हाका अशी ह्या म्हणीप्रमाणे अवस्था झालेली आहे। सरकारकडनंही म्हणावं असं काही मिळत नाही आणि शेतामध्ये पिकलेल्या पिकाला चांगला बाजारभाव मिळत नाही। त्यामुळे बळीराजा दिवसेंदिवस खंगत चाललेला आहे। आपण आता ज्या ठिकाणी उभे आहोत आपण पाहिलं या केळी बागेचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे। या केळी बागेचे मालक आपल्यासोबत आहे। दादा तुमचं नाव काय? अनंत लक्ष्मण साबळे। या किती एकर केळी आहेत? 1 एकर। मग साधारण या 1 एकर केळी तयार करण्यासाठी, लागवड करण्यासाठी खर्च किती आला? कमीत कमी 1.25 ते 1.5 लाख खर्च येतो। मग हा तुमचं जे नुकसान झालं आहे हा पाऊस कधी आला होता? गुरुवारी, शुक्रवारी? 2 दिवस पडतोय, गुरुवार आणि शुक्रवार। मग नुकसान साधारण किती रुपयाचं झालं असेल? तुम्हाला प्राथमिक काय सांगाल? हे पार आता पडलेला माल कमीत कमी 1.5 लाख रुपयाचा आहे। मग याचा पंचनामा झाला आहे? नाही। तुम्ही कामगार तलाट्यांना कळवलं आहे? हा आता आलेले आहेत ना। बरं बरं, मग हे सरकारकडनं तुम्ही अपेक्षा काय व्यक्त कराल? भरपाई मिळावा म्हणून। दादा एक प्रश्न, नक्की नुकसान भरपाई मिळली पाहिजे, शेतकऱ्यांची काळजी घेतली पाहिजे। यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेवर होतं। पवारसाहेब शेतकऱ्यांचा नेता, बळीराजा सर्वसामान्य माणूस, शेतकरी सगळ्यांना पवारसाहेबांबद्दल खूप आस्था आहे। शेतकऱ्यांसाठी त्यांनी काही कामं खूप चांगली पण केलेली आहेत। हे सरकार आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असं पण म्हणतोय। ह्या 2 सरकारमधला तुम्हाला शेतकरी म्हणून फरक काय वाटतो? पहिलं पवारसाहेबाचं चांगलंच होतं ना। मग हे सरकार शेतकऱ्यांच्या कामाचं नाही? मार्केट यार्ड वगैरे सगळ्या सुविधा होत्या त्यांच्याकडं। नाही नाही, हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं नाही, शेतकऱ्यांच्या पाठीचं नाही असं तुम्ही कसं म्हणता? बरोबर आहे ना। वाईट अवस्थाच तेवढ्या चालू आहेत। शेतकऱ्यांनी पिकाचं नियोजन करायला हवं। शेतकरी काय करतो, एकदम केळी लावायच्या केळी लावतो, टोमॅटो लावायचे एकदम टोमॅटो लावायचं। पिकांचं नियोजन करायला हवं। शासनाचं कृषी विभाग आहे, ह्या कृषी विभागाने तुम्हाला काही नियोजन द्यायला हवं। असं घडतंय का? आणि तुम्ही मागणी काय कराल? नाही आज घडतच नाही तसं काही। ही परिस्थिती अशीच राहिली तर 2019ला लोकसभेची निवडणूक आहे। शेतकरी म्हणून काय व्हायला हवं? मोदी साहेबांचं सरकार सत्तेवर यायला हवं का बदल व्हायला हवा? पवारसाहेबांचं सरकार सत्तेवर यायला आपण कोणाचे दलाल नाही। आम्हाला प्रश्न माझा ह्या अर्थाने आहे की तुम्ही मगाशी जे म्हणालात की बाबा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय पवारसाहेब घेत आहेत, मग 2019ला तुम्ही शेतकरी म्हणून तुमचा निर्णय काय असेल? शेतकऱ्याच्या साईडनं जे सरकार काम करतंय तिकडंच कल राहणार ना। हा, मग शेतकऱ्यांच्या हिताचं कोणतं सरकार म्हणजे कुठला पक्ष काम करेल असं तुम्हाला वाटतं? पवारसाहेबांचंच करतंय। आपण पाहतोय शेतकरी पवारसाहेबांच्या कारभारावर काही अंशी खुश आहे। अर्थात पवारसाहेब एवढे वर्ष सत्तेवर असतानाही पुन्हा 2014च्या निवडणुकीमध्ये त्यांना घरी का बसवलं हा तसा म्हटलं तर एक संशोधनाचा विषय आहे। मात्र लोकांना पुन्हा एकदा कळायला लागले की बाबा शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची धमक आणि सहानुभूती ह्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे। ह्या भाजप सरकारने कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा अशा प्रकारचा नारा दिला। प्रत्यक्षात मात्र हा महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला आहे भाजपने अशी म्हणण्याची पाळी आली आहे। जर वर्षभरामध्ये या महाराष्ट्र सरकारने आणि भाजपने जर शेतकऱ्यांसाठी काही भरीव उपाययोजना आखल्या तरच उपयोग होणार आहे। आज ऊस असेल, केळी असेल, द्राक्ष असेल, डाळिंब असेल, या सगळ्या पिकांचे 12 वाजलेले आहेत
कुठल्याही पिकाला चांगला बाजारभाव नाही. आज ऊस या पिकाला हमी बाजारभाव मिळतो आहे, मात्र याही पिकाला होमनी रोगाने ग्रासलेलं आहे. शासन साखर उद्योगासाठी अनुदान देतं, हे अनुदान प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या पदरात पडलं जात नाही. आज साखर कारखानेसुद्धा अडचणीमध्ये. साखर आयात निर्यात हे धोरणही शासनाचं धडसोड वृत्तीचं आहे. भविष्यकाळामध्ये शासन या सगळ्या गोष्टीचा विचार करून बळीराजा स्वतःच्या पायावर उभा राहील आणि त्याचा प्रपंच चांगल्या पद्धतीनं चालविल. हे शासन त्याला आधार देईल अशीच अपेक्षा. आमच्या केळींची 5 लाख रुपयाची नुकसान झालेली आहे. याची आम्हाला पंचनामे भरपाई मिळावं हीच अपेक्षा आहे. 100 केळीची नुकसान झाली, याचं काय करायचं या मालाचं? आमच्या मागं कुणी आहे का? खर्चसुद्धा फिटणार नाही या मालांचे. किती खूट पडले हे संपूर्ण मालाची नुकसान झालेली आहे. शेतकऱ्याकडे नेते मंडळीनं थोडंसं लक्ष घालावं हीच अपेक्षा आहे आमची. गुरुवारी सायंकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान आमच्या आळेगावामध्ये वादळ सुसाट प्रकारे वारा आला आणि त्या वाऱ्याच्या नंतर जोरदार पाऊस देखील आला. परंतु पाऊस कमी आणि वारं जास्त अशा प्रकारे या ठिकाणी वातावरण तयार झालं आणि त्यामध्ये आमच्यासारख्या शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे. माझ्याकडं 4 एकर डाळिंब आहेत. माझे स्वतःची 4 एकर जी शेती आहे त्यामुळे फक्त मी दरवर्षी डाळिंबच पीक घेतो आणि माझ्या या डाळिंबाच्या पिकाबद्दल सांगायचं म्हटलं तर वर्षभरातून हे माझं एकदाच पीक असतं. त्यामुळं मी आत्ता नुकतीच 1-1.5 महिन्यापूर्वी या ठिकाणी झाडाची जी छाटणी करून पानगळ करायची अशी ती केलेली होती आणि ती केल्यानंतर त्याला अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी कळ्या आल्या होत्या, फुलं आली होती आणि ह्या वावधानामुळं आणि ह्या वाऱ्यामुळं त्या ठिकाणी माझं अतोनात नुकसान झाले. जवळजवळ निम्म्याला वर जो बार आहे तो या ठिकाणी गळून गेलेला आहे आणि मी पूर्णपणे या ठिकाणी शेतकरी म्हणून असा प्रकारे आता संकटात सापडलेला आहे. माझं जवळजवळ एकरी 70,000 ते 80,000 रुपये ह्या डाळिंब बागेसाठी खर्च असतो. आता वर्षातून माझं एकच पीक आहे, परंतु त्या पिकातसुद्धा या ठिकाणी मला ह्या वाऱ्यामुळं आणि ह्या वादळी वाऱ्यामुळं मला फार मोठं संकट या ठिकाणी आलेलं आहे. त्याच्यामुळं आमची एकच इच्छा आहे की शेतकऱ्याच्या पाठीमागं ह्या सरकारनं या ठिकाणच्या प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असेल यांनी शेतकऱ्याच्या पाठीमागं उभं राहावं. आम्हाला काहीतरी निदान फुलाची पाकळी, परंतु या ठिकाणी झालेलं जे नुकसान आहे त्याचे निदान पंचनामे तरी करावे. कारण परिस्थिती आता बदलत आहे. त्या दिवशीचं वातावरण आजचं वातावरण वेगळं आहे. आमचे आळेगावचे गाव कामगार तलाठी आमचे वामन भाऊसाहेब यांना आम्ही त्या ठिकाणी फोनवर संपर्क केल्यानंतर ते या ठिकाणी आले आणि त्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केलेली आहे. त्याचबरोबर कृषी अधिकाऱ्यांना देखील आम्ही या ठिकाणी बोलवून घेऊन त्यांनी देखील पाहणी केलेली आहे. परंतु शेवटी त्या देखील प्रशासकीय अधिकाऱ्यांचं असंच म्हणणं आलं की आम्हाला अजून वरिष्ठांकडून या ठिकाणी पंचनाम्याचे आदेश आलेले नाही आहेत. परंतु आता एक माणुसकी खातर ते आमच्या ठिकाणी पिकाला भेट देत आहेत, बांधावर येत आहेत, पाहून जात आहेत, आमच्या शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेत आहेत. इथपर्यंत ठीक आहे, परंतु याचं कुठंतरी वरिष्ठांनी याची दखल घेतली पाहिजे. आणि आमच्यासारख्या अशा अनेक शेतकरी आहेत या ठिकाणी सोयाबीन पीक अगदी काढणीस आलेलं पाण्याखाली गेलेलं आहे. त्याचबरोबर ऊस उन्मळून पडलेले आहेत. आमची डाळिंबाची देखील काही ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी जो बार धरला होता तो निम्म्या अर्धा गळून गेलेला आहे. त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने ह्या भागातला शेतकरी चिंतेत आहे. आधीच शेतकऱ्याला बाजारभाव नसतो मालाला, आला बाजारभाव तर पीक कमी येतं. ह्या संकटात आम्ही सगळे मार्ग काढत असताना आता मात्र आम्ही सर्व शेतकरी मेटाकुटीस आलेलो आहे. आम्हाला हे जे काही वादळ झाले याचे रीतसर पंचनामे होऊन जी काही शासनाची तुटपुंजी का होईना मदत असेल, परंतु ही आम्हाला फार महत्त्वाची आहे
ती या ठिकाणी आम्हाला शेतकऱ्यांना मिळावी अशी मी या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो. गुरुवारी सायंकाळी 6च्या दरम्यान वादळी पावसाच्या याच्यामुळं जे काय नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीबाबत एक जीवितहानीचा एक प्रकार होता. त्यामध्ये 2 म्हशी दगावल्या तर त्यांचाही पंचनामा मी ताबडतोब करून आपल्या तालुक्यात सादर केला आहे आणि शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे त्यांच्या प्रत्यक्ष या केळी असतील, द्राक्ष असतील, डाळिंब असतील तर या अशा भुसार मालांच्या पिकांची पाहणी करून प्रत्यक्ष त्या जे काही घटना आहेत त्याबाबत योग्य ते पंचनामे करून पाठवण्याची मी दक्षता घेत आहे. शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. शेतकऱ्यांचे नेते म्हणवले जातात, शेतकऱ्यांचा आधार म्हटलं जातं. मात्र ह्याच पवारसाहेबांनी शेतकऱ्यांसाठी भरीव काही केलं नाही अशी पण टीका होते. मात्र पवारसाहेबांनी काही गोष्टी चांगल्या पण केल्यात. कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा असं म्हणणारी मंडळी आज सत्तेवर आलीत. 4 वर्ष झालीत. शेतकऱ्यांच्या पदरामध्ये फारसं काही पडलं नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडनं लोकांना खूप अपेक्षा होत्या. मन की बात प्रत्यक्षात मात्र काम की बात काही होताना दिसत नाही. मोदी साहेब आपण लक्ष घाला, ह्या शेतकऱ्यांसाठी प्रामुख्याने काहीतरी करा, ह्या शेतकऱ्यांचा दुवा घ्याल अशीच अपेक्षा. शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपण पाहत राहा फक्त विघ्नटे.